नमस्कार. इस्रायल, अमेरिका, इराण युद्ध, हॉर्मुझ खाडी बंदच राहणार. पण का? अशा कोणत्या अतिजलद चालणाऱ्या आणि AI वर आधारित युद्धनौका इराणकडे आहे? इराण या युद्धनौका स्वतःच बनवते का? जाणून घेऊया या व्हिडिओमधून. इराणकडे हॉर्मुझ खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने 2 प्रकारच्या अतिजलद चालणाऱ्या युद्धनौका आहेत. पहिली मार्टेर अबू महदी अल मुहांदिस आणि दुसरी मार्टेर हाज कासेम सोलेमानी. या दोन्ही युद्धनौका आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि इराण या प्रकारच्या युद्धनौका स्वतःच बनविते. यासाठी खास रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग आहे. या युद्धनौका अशा खास डिझाईनच्या आहेत जेणेकरून त्या खाडीमध्ये युद्धासाठी तसेच खुल्या समुद्रात शत्रूला धडकी भरवणारे आहेत. मार्टेर अबू महदी अल मुहांदिस ही मिसाईल्सने सज्ज अशी नौका आहे. ही फास्ट अटॅक, रॅपिड रिस्पॉन्स आणि सर्व्हायबिलिटी या गोष्टींना प्राधान्य देऊन बनवलेली आहे. पर्शियन गल्फमध्ये स्पीड आणि मॅन्युव्हरेबिलिटी यांना अतिशय महत्त्व आहे. या प्रकारच्या नौका स्वतंत्र, एकट्या किंवा ग्रुपमध्ये शत्रूला नामोहरम करून त्याचा धुव्वा उडवण्याचे काम करू शकतात. कॅटामॅरिन टाईपच्या डिझाईनमुळे या वेगवान तर आहेतच, पण खवळलेल्या समुद्रात जलदरित्या त्या स्वतःला रिपोझिशन करू शकतात. या आकाराने लहान असल्या तरी शक्तिशाली मिसाईल्स आणि शस्त्रांनी त्या सज्ज आहेत. या वजनाने हलक्या असून ॲल्युमिनियम या धातूपासून बनवलेल्या आहेत. त्यामुळे या अतिजलद म्हणजे 38 ते 40 नॉट्स वेगाने धावू शकतात. यावर 6 मिसाईल्स लॉन्चर आहेत. सरफेस टू सरफेस आणि सरफेस टू एअर मिसाईल्स, मीडियम रेंज, शॉर्ट रेंज आणि लाँग रेंज या प्रकारची 750 किलोमीटरपर्यंत अटॅक करू शकणारी. या व्यतिरिक्त AI पॉवर्ड आणि अनमॅन्ड अशा ऑटोमॅटिक गन्ससुद्धा यावर आहेत. एकूण 5 गन्स आहेत आणि यापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर UAV लँडिंग सुविधा आहे. UAV म्हणजे जी वाहने व्हर्टिकली टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतात. UAV म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेकल. या प्रकारात ड्रोन्स असतात. त्यापैकी काही हेरगिरी निरीक्षणासाठी असतात तर काही ड्रोन्सवर मिसाईल्स बसवलेले असतात. या युद्धनौकांचा रिॲक्शन टाईम फारच कमी आहे. AI पॉवर्ड आहे आणि अतिशय वेगवान देखील आहे. मार्टेर हाज कासेम सुलेमानी ही युद्धनौका फ्रिगेट प्रकारात मोडत असली तरी ती एक कॅटामरीनच आहे. साधारणतः 70 मीटर लांबीची आणि ही 5500 मैल दूरवर विना रिफ्युएलिंग जाऊ शकते. या युद्धनौकेमध्ये 7 टन वजनापर्यंतच्या स्पीडबोट्स लॉन्चिंगची व्यवस्था आहे. या युद्धनौकेवर हेलिकॉप्टर उतरू शकते. तसेच अबू महदी या युद्धनौकेसारखे 6 मिसाईल्स लॉन्चर्स यावर आहेत. मिड रेंज, शॉर्ट रेंज आणि लाँग रेंज यांची मर्यादा कमीत कमी 25 किलोमीटर्सपासून 850 किलोमीटर्स इतकी आहे. सरफेस टू सरफेस आणि सरफेस टू एअर अशा प्रकारचा मारा करू शकणारी ही मिसाईल म्हणजे इराणी नौदलाच्या म्हणण्यानुसार हॉर्मुझ खाडी बंदच राहणार, कितीही हातगाईची लढाई झाली तरी.